विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. संतोष देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत. त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत. राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत. नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत. चूक भूल क्षमा असावी. नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केळचे बाबा आले असतील ना तर नाही काकाजी आलेले हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ घेतो मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार केज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत. सॉरी जिल्ह्याचे क्रमांक 1 चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत. रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत. आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले. साताऱ्याचे महेशजी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले. आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे. तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए इथे येऊन बसलं तर बरं होईल. सॉरी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं. ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप खाना तरी सुद्धा मला राग येणार नाही. परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची हो. ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची. मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असता. तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला. अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला
तरी आम्ही त्याच्यावर केस करतो, मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता. सॉरी, आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद उलट होईल. 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. 3 वेळा सरपंच झालेला माणूस. आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मला मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा ते पठ्ठ मला नाही, गावातून जायला आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मंडळांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐज करेंगे तैज, आणि असली नरपळी एक कानफडात हाणली ना, या कानाकडे हाणली तर पार पेपरात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी हवडाली सुद्धा यांची मानगाट नाही. आणि काही दिली येते आणि काही टाकीत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. हेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाड्या देते, याची अवकात काय, त्याची अवकात काय. अरे माझी अवकात काय, 80,000 मतदारांनी आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले. शाही एकाने लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतांची तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी ह्याला बदाडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदाडीत, एक पोरग फडका काय त्याचा बाप. और गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात गोलीबार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं. या बीड जिल्ह्यामध्ये गोलीबार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता. घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 वाडीमध्ये
56 ठोके 6 जणांचे 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच 350 ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तू का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँगवॉर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे तुम्हाला चांगले मोठाले जे माणसं चांगले आहेत पंकुताई तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर आमची औलाद जी हुजूर करणारे नाही आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे तुमच्या पुढे जे हुजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उद्या विकास करणार नाही भले राजकारणात बाजूला जाऊ परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा बी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही 300 टिप्पर वाळूचे 400-500 टिप्पर फुकाट राख्याचे मी माहिती घेतली राख कस काय उचले ते म्हणजे डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका कौली मारी एक नंबर अशा प्रकारचे भाई ढिसक्यावरची भाषा त्या ठिकाणी होते काय करेल 4 लोक काय करतील 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन राख म्हणजे आमचीच आहे 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकुताईचं घर खाली आणि हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही सगळे झंटा फंटा आयटम उधर है हा सगळा झंटा फंटा आयटम कोण सांभाळत होता त्याला नाव घेत तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं पंकजाताई म्हणलं भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी नुसतं डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर आपला ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला
4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची 4,000 चालव. आयला आजकाल आमचं बी कवा सटकले होतीच. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं. आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण पोलीस प्रेशर आहे. घेणाला का कुठं माग काय बघ. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असतील, वर हात करू नाही करून कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी नाही म्हणत. करोना कहाणी तर वेगळीच आहे. फक्त करून कहाणी म्हणतोय, करून कहाणी. करोना कहाणी तर रोज माझी माय मावली की पहिली बायको आहे, पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही. भाऊ, तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा, त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया आहे शिरसाळ्याला. खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचं कागद, शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा, तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही. ना महबूबाईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे असं. वाढवा पक्ष, दैफळे सारखे आणान पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दैफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दैफळेच्या मार्गात. इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो, चुप बैठो कोण करूंगा खबर. दैफळेत पिस्तोल लावते. अरे काय करा, काय अवस्था, कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असते ना शिरसाळे ते कोणीतरी, अरे उठून उभा राहा ना. मर्द असला तर उठ राहा, पाटलाचा मावळ भाव असला तर उभं राहा. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी म्हणता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो, इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो. बंजारांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठवून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे, आता वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लागला. बडे अगो ते म्हणतात मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये.
वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उचलून टाकलं, बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्या तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता, मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथे ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जाण टीव्हीवाल्यावर तुमच्या पाया पडतो, लका खालचं दाखवा, तुम्ही वरचं दाखवा. हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची, ती मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच, आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मकरा माणसा की सेवा नहीं कर सकते. ऐसा इनका राज है. आणि यादी केली याच्या पाठीमागे जाऊ दे. संगीत दिघोळे, अरे लिहिले मी, थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे, एवढे मर्डर झालेत. आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली, बेरीज करा, या अर्धपाव 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य आहे असे, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरते. हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावं तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बर का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला इथं जमीन, जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पोहायचं ते नसते का, स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कोणाच्या बी उकरतो, वाटण त्याच्या जमिनी उकरतो. अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, अडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन अडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात, काय अत्यंत बेकारी अध्यक्ष. मांजर संभा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाश. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे. आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे, खासदार आहेत, प्रकाश दादा आहेत, 4 जण तर इथंच झालं. 4 मतं तर आपण एका बाजूला राहतो ना. फक्त एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईंना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात हिंडू बियाचा. हा संदीप भाईया गया उदर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू.
आणि सगळ्यांना माझी विनंती, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा. उभे राहा आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो या